इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना ज्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली तो प्रशांत कोलटकर नागपूरचा, पोलिसांनी पकडलं का त्याला? अजून कुठं गायब झालाय? नागपूरमधल्या कुठल्या जंगलात लपलाय? सरकारचा तो जावई आहे का? पोलीस जर एका सरकारच्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यासोबत ज्याचे फोटो आहेत आणि सरकारचा ज्याला आशीर्वाद आहे तो माणूस अटक केला जाऊ शकत नाही, तो पळून जाऊ शकतो. पोलीस प्रशासन करतंय काय? गृह विभाग करतंय काय? आणि जो जीवे मारण्याची धमकी देतो, छत्रपती शिवरायांचा अवमान करतो, अशा शिवद्रोही प्रशांत कोलटकरला अजून अटक का केलेली नाही? संभाजी ब्रिगेडची मागणी आहे, प्रशांत कोलटकरच्या पाठीमागे जर सरकार असेल किंवा सरकारमधले काही नेते असतील तर हा सरकारचा अधिकृत वाचाळवीर आहे आणि यालाच सर त्या ठिकाणी पळून लावण्यामध्ये सरकारचं त्या ठिकाणी किंवा मुख्यमंत्र्यांचं किंवा त्यांच्या लोकांचा जर हात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. तात्काळ प्रशांत कोलटकरला अटक करा, अन्यथा समाजाच्या ज्या भावना भडकलेल्या आहेत, जो उद्रेक आहे तो महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही.